आज नाशिक जिल्ह्यानं पुन्हा एकदा बाजार वाढीचे संकेत दिलेले आहेत आणि दिलासाही दिलेला आहे. लासलगाव आणि पिंपळगाव या दोन महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये आज सरासरी आणि किमान बाजारभाव थोडे वाढलेले दिसून आलेत. अनेक ठिकाणी 100 ते 150 रुपयांचा फरक पडलेला दिसला. इतर ठिकाणी पण ॲग्रो शिवारनं जे अंदाज व्यक्त केलेले होते त्या पद्धतीनं बाजाराची चाल राहिली. आता एकूण कुठल्या ठिकाणी कसे बाजार राहिले ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 25 मे 2026. आज सकाळी साधारण लिलाव सुरू झाले तेव्हा पिंपळगावला एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे कालच जवळपास 600 ते 700 शेतकऱ्यांनी लिलावासाठी गर्दी केली होती. तुम्हाला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी बाजार समित्यांना सुट्टी असते, कांदा लिलाव बंद असतात त्यामुळे. पण पिंपळगाव बसवंत अशी एकमेव बाजार समिती आहे की जिथे रविवारी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सुद्धा सोमवारी लवकर नंबर लावावा म्हणून जवळपास 600 ते 700 शेतकरी आपले ट्रॅक्टर, पिकअप, कांद्यासह मुक्कामी होते. तर मुक्कामाची चांगली सोय पण आहे असं तिथल्या बाजार समितीच्या सचिवांनी सांगितलं. अर्थात हे शेतकरी कुठे मुक्कामाला होते, कसे ते मला इथं कमेंटमध्ये जरूर कळवा. विषय एकच आहे आणि उद्देश एकच आहे की आमच्या कांद्याचा लिलाव लवकर व्हावा आणि चांगले बाजारभाव मिळावे. आवक पण वाढते आहे. तर आज वेगवेगळ्या ठिकाणी कसे बाजारभाव मिळाले ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण जे ॲग्रो शिवारमध्ये कालच सांगितलेलं होतं ते पण कसं खरं ठरताना दिसतंय याची तुम्हाला प्रचिती येईल. कोल्हापूरला बाजारभाव 500, 1800, 1100 असे आहेत. किमान, कमाल, सरासरी असे मी सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगरला जे दबावात राहतील असं आपण आधीच काल सांगितलेलं होतं, मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये पण आणि जनरल व्हिडिओमध्ये सुद्धा तसंच झालंय. 100, 800 आणि 450 असे आहेत. मुंबईच्या कांदा बटाटा बाजार समितीमधले बाजारभाव सांगितले होते ते स्थिर राहू शकतात, थोडेसे वाढतील. कालचा व्हिडिओ जरूर बघा. 600 ते 1700, 1150 सरासरी अशी आहे. साताऱ्यामध्ये सरासरी जी आहे ती 850 ची आहे. कराडमध्ये हळव्या कांद्याला 1000 रुपये सरासरी बाजारभाव आहेत. सोलापूरला उन्हाळी कांद्याची आवक साधारण 18,000 क्विंटल आतापर्यंत नोंद झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये 500 ते 1000 आणि सरासरी माफ करा 100 ते 2000 आणि सरासरी 900. सोलापूरमध्ये काय होतंय, मी अगदी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच घडताना दिसतंय. 2-3 वक्कल हे 2000, 2,500 किंवा एक 1500-1600 असे दाखवले जातात, पण सरासरी मात्र कमी दिली जाते. सोलापूरला त्याचा प्रत्यय येतोय, तिथे सरासरी मात्र 900 रुपये आहे. सोलापूरला सरासरी कसे राहतील, छत्रपती संभाजीनगरला सरासरीचे बाजारभाव कसे राहतील, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरी कसे राहतील हे आपण कालच सांगितलं होतं की या ठिकाणी बाजार दबावामध्ये राहतील. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाजार स्थिर राहणार आहे पूर्ण 31 मे पर्यंत. पण नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा मजबूत स्थितीत आहे, मागणी आहे, स्टॉकच्या कांद्याची मागणी आहे आणि एकूणच कांद्याचं हे हब समजलं जात असल्यानं इथे इतर ठिकाणपेक्षा कांद्याचे बाजारभाव चांगले आहेत आणि चांगले राहतील हे आपण सांगितलं होतं. पुढे जाऊया. जळगावमध्ये 312 ते 1125 सरासरी 750. नागपूरला 1000 ते 1400 सरासरी 1300. आता हे उन्हाळी कांद्याचं आहे. इथं सुद्धा नागपूरचं जर काल तुम्ही बघितलं तर इथे पण नागपूर, चंद्रपूर बाजारभाव वाढते असतील, मजबूत असतील हे आपण सांगितलेलं आहे. गेवराईला 400 ते 1000 सरासरी 700. हिंगणा 1200 ते 1500 सरासरी 1400. ही विदर्भामधली बाजार समिती. इथे बाजारभाव स्वाभाविक आवक कमी असल्यानं जास्त 23 क्विंटल आवक आहे. अमरावतीमध्ये 600 ते 1200 सरासरी 900. सांगलीमध्ये लोकल कांदा 400 ते 1400 सरासरी 900. पुणे 500 ते 1400 सरासरी 950. बाजारभाव टिकून आहे.
सरासरी 1000च्या पुढे गेलेली नाही, पण बाजारभाव टिकून आहेत. पुण्याच्या संदर्भातही आपला अंदाज जो आहे तो मॅच होताना दिसतो. आता तुम्ही जर मेंबरशिपच्या व्हिडिओवर क्लिक करून मेंबरशिपचे व्हिडिओ जर बघितले कालचा आणि जिल्हावार कुठल्या जिल्ह्याचे काय सरासरी राहतील, किमान काय, कमाल काय, कसे वाढतील, तुम्ही जर तिथं जर जाऊन बघितलं आणि आजचे सरासरीचे बाजारभाव जर तुम्ही एकमेकांशी त्याची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की ॲग्रो शिवार माहिती चुकीचं देतंय का, दिशाभूल करतंय का, की तुम्हाला इशारा पण देत आहे. ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात येईल. जॉईनच्या बटनावर क्लिक करून पुढे जाऊ शकता. पुढे जातो. खडकी बाजारात पुण्याच्या जे बाजारभाव 800, पिंपरीमध्ये 1100 आणि मोशीमध्ये 750 हे सरासरी आहे. चाळीसगावच्या नागद रोडमध्ये 800 सरासरी आहेत, किमान 200 आहेत. मंगळवेढ्यामध्ये 200, 1200, 920. बारामतीच्या जळोचीमध्ये 200, 1120, 800. नागपूरला पांढरा कांद्या संदर्भात पण आपण काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. 1000, 1400, 1300 पांढरा कांदा मजबूत राहील हे पण आपण सांगितलेलं होतं. येवला, आता येवल्याला उन्हाळी कांदा 125 ते 1170 सरासरी 800. अंदरसूरला 200 ते 1100 सरासरी 800. आता सगळ्यात महत्त्वाचं लासलगावला लासलगावच्या निफाड बाजारामध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 3300 ते 500 सरासरी, माफ करा, 3300 आवक झाली, 500 ते 1331 सरासरी 1100 असे आहेत निफाडला. विंचूरमध्ये 500 ते 1600 सरासरी 1250. आणि जर तुम्ही लासलगाव बाजार समितीचे बाजारभाव बघितले तर सरासरी 1350 रुपये असे ते आहेत. तुम्हाला हे सकाळपासूनच आवक आणि बाजारभाव याची माहिती आपण केवळ नाशिक जिल्ह्याची किंवा पुण्याचीच नाही तर अगदी देशभराची, इंदोरची, उत्तराखंडची सगळं टाकत असतो. व्हॉट्सअपच्या चॅनलला जर तुम्ही गेलात, पहिल्या कमेंटमध्ये त्याची लिंक आहे, तर तुम्ही ते सगळे बाजारभाव बघू शकता. हे सगळे अर्थात मोफत माहिती आहे. आता पुढे जाऊया. मालेगावच्या मुंगसे बाजारात 150 ते 1100 750 सरासरी. सिन्नरच्या नायगावमध्ये 1000 सरासरी. राहुरीच्या बांबोरीमध्ये 1000 ते 1200 सरासरी 600. कळवणला 300 ते 1851 सरासरी 1051. चांदवडला 100 ते 1780 सरासरी साधारण 1100 किंवा 1090. मनमाडला 200 ते 1400 सरासरी 1150. आता लोणंद सातारा 400 ते 1251 सरासरी 950. सटाणा 100 ते 1900 सरासरी 1050. घोडेगाव नेवासा इथे 200 ते 1200 सरासरी 800. पिंपळगाव बसवंतला 300 ते 2325 सरासरी 1200. सायखेड्यामध्ये पिंपळगाव बाजार समितीमध्ये जी सरासरी 1150 राहिलेली होती आणि लासलगाव बाजार समितीमध्ये जी सरासरी 1150 किंवा 1100 ते 1150 राहिली ती एकदम आता 1200, 1350 अशी होताना दिसते आहे. सायखेडा पिंपळगावची उपबाजार समिती 450 ते 1351 सरासरी 1000. साक्री 400 ते 1000 सरासरी 800. साक्रीमध्ये एका शेतकरी बांधवानं प्रश्न विचारला होता, मी काय करू, माझ्याकडे कांदा आहे. तर त्यांना काय सल्ला दिला होता ते तुम्ही मागच्या आठवड्यात कालच्या व्हिडिओत बघू शकता. दिंडोरी 800 ते 1575 सरासरी 1200. दिंडोरीची वणी बाजार समिती 725 ते 2151 सरासरी 1325. आता दिंडोरीची वणी आणि दिंडोरी या दोन्ही ठिकाणी किमान बाजारभाव हा 700 ते 800 आहेत. म्हणजे थोडक्यात याच्या खाली बाजारभाव आलेले नाही, हे वाढलेले दिसून येत आहेत. देवळा बाजार समितीमध्ये 350 ते 1350 1100 सरासरी. आणि नामपूर बाजार समितीमध्ये मात्र 170 ते 1515 सरासरी 900. नामपूरच्या करंजाड बाजार समितीमध्ये 200 ते 1720 सरासरी 1000. सगळ्यात महत्वाचं, बरेचदा बाजार समित्यांमध्ये सकाळी वेगळे भाव असतात, संध्याकाळी वेगळे भाव असतात. लासलगाव पिंपळगाव हे इतर बाजार समित्यांवर प्रभाव टाकतं. आता असं आहे की लासलगाव पिंपळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये आजचे बाजारभाव ओपनिंगला म्हणजे सोमवारच्या लिलावाच्या सुरुवातीच्या दिवशी चांगले आहेत, पण उद्या हे तसेच राहतील का की कसे राहतील हे पण बघणं महत्त्वाचं राहील. आणि म्हणूनच
आपण काल जो व्हिडिओ केला तो बघाच तुम्ही. त्यामध्ये संपूर्ण आठवड्याचं सांगितलेलं आहे आणि अगदी बारकाईनं जर बघायचं असेल की संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी काय राहील, हे काय आजच्या याच्यातनं कळणार नाही. आठवडाभरात कळेल की बाबा या सगळ्या आठवड्यात एवढे एवढे बाजारभाव वाढतील. ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. आत्तापुरतं एवढंच. जोडून राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.